तिकडे हॉटेलवर बसून कसा मस्त बिलावर सह्या मारायले नांदेड परभणीला बसून इथं आहे घालायची ना गोरगरिबासाठी यायचं एखाद्या बा मी तेवढं बोलू शकतो पाणी संध्याकाळी येणार आहे 15-20 दिवस कर्मचारी तुम्ही पाणी येणार आहे माझ्या गाडीला लिफ्ट करायला का 2 मोठा करायचा हे धावे बंद करा 2 करा काय साहेब चला तू बारा करतो बंद करा मला तू मत करतो तू बाहेर हे युवा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे तुषार गायकवाड आलेत. चलो इधर आए तुम भाई चला तुषार चला फोन कट केला का सकाळी एवढं विचारा चला पाणी नाही गावात मॅडम जरा सहकार्य करा तुम्ही जरा 1-2 मिनिटात बाहेर वाटतो सगळे मदत होईल कसे आहे पालिकेचा भाई व्हा सगळेजण तुम्ही जरा मदत करा तिकडे नाही ते चलो चलो लवकर चला ओ गरीब भाई घालून बोला चला चला दादा चला सहकार्य करा गोरगरीब लोक 20 दिवस झाले टँकरनं पाणी घ्यायले असं 5 घेऊन गरीबायचं कर्मचारी घ्यायले ना 20 दिवस झाले टँकरनं पाणी घ्यायले चला ओ आप्पा चला ओ चिमाजी आणला चला रे चला मध्ये काय चलो चला ये कुलूप सांगा कोणाला तरी कुलूप सांगा आप कुछ नहीं जाता अंदर गेट पे से हम आओ इधर हां लगा जाओ हाँ सब पीछे इधर आ जाओ अरे आपा क्या आपा ए रही हेलो या सगळ्या मागीले काम तुम्ही हो इकडे बाळासाहेब या इकडे या थोडा या बनवा या इकडे या बघा थोडा बाजूला आहे ना कर्मचारी कोण आहे मदत कोण पंडित आहे वरी
नगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? या गुट्ट्याचं करायचं काय? परभणी नांदेडला हॉटेलवर बसून सह्या करते. या कोण आहेत या? हो आम्हाला बाबा तिथे बसायचं. नगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? या गुट्ट्याचं करायचं काय? हे घड्याळ आता निवेदन द्यायला शिवच्या जागी. काय रे हॅलो अशी कशी मोटर आहे लोकांच्या घराला पाणी नाही. पाणी विकत आणायला लोक 300 रुपये टाकी 350 रुपये टाकी आहेत लोक. आता करावं काय? काय पैसे द्यावा कुठून? 500 रुपये रोज आहे आपल्याला. 350 रुपये टाकी आणायची. 150 रुपयात घर चालते काय? हा 350 मध्ये घर चालते काय? 350 ची टाकी 150 रुपयात घर चालते काय? गावामध्ये मोटर बंद आहे, हे बंद आहे. चुत्या बनवायला तर हैदराबादला नेली, संभाजीनगरला नेली, औरंगाबादला नेली. माय झवायले का काय करायले? हा नगरपालिका वारीस आहे की नाही कोणी? हा असं नसते. गरीब माणसाची समस्या काय? फक्त पाणी. पाण्यावर जीवन आहे. माणसाला जेवण नसतं चालते. आता माणसाला पाणी जरुरी आहे. माणसाला पाण्याशिवाय काही पर्याय नाही. माणसाला फक्त पाणी असलं म्हणजे विषय खलास. तुम्ही येताल 15 दिवसाला. आता सांगाल तुम्ही आश्वासन. काल उपोषण बसलं आपल्या इथं. ते काय झालं ते आम्हाला माहित नाही. आता आमच्या पूर्ण शहरामध्ये पाण्याचं एवढं हे झालं. लोकांना अशी संकट आले की इकत पाणी घ्यायचे. जे गरीब माणूस आहे भंगार रस्ते लोक निघते हे निघते काही राहो XYZ. मग आता ते माणूस स्वतः म्हणाले भाऊ 350 रुपयाची टाकी घ्यायलो. एवढी समस्या आली या आजच्या पिरियडला. सांगा आता काय म्हणता? समाधान नाहीत का यांच्या कामावर? मग यांचं हे असं नाही तुम्ही खुश आहेत की नाही नगरपालिकेच्या कामावर? काय तर खुश आहेत. पुरा गाव जळायला तयार आहे. पाणीच नाही. गाव तर जळायला तयार आहे. पाणी नाही ना बुजवायला. नगर परिषदेला कुलूप लावलेला आहे. पाणी नाही बुजवायला. पूर्ण शहरातील पाण्यापासून वंचित असलेल्या सर्व नागरिकांनी काय समस्या काय म्हणले काय नाही आमच्या लोक जळायला तयार आहेत. पाणी नाही बुजवायला गावात. काय म्हणता? थोडं पण समाधानकारक काम नाही का नगरपालिका? काहीच नाही. कुठं पाणी फक्त गवळी गल्ली मध्ये एकच हापसा आहे. पुऱ्या गवळी गल्लीचे लोक समजा आजूबाजूचे लोक पाणी फक्त तिथूनच नाही येत. सांगा काय समस्या आता? काय खरं काय लोकांना? काय सांगणार मुख्य अधिकारी साहेबांना या माध्यमातून? साहेबाला फक्त आपली एवढीच विनंती आहे. गावामध्ये तुम्ही बघा कुठं काय आहे काय नाही.
तेवढं हे करा. दुसरा विषय काही नाही, फक्त पाण्याचा प्रश्न. लोकांना जेवण नसलं म्हटलं, फक्त पाण्याचं तुम्ही बघा. आज 2-3 महिने झाले लोक इकत टाक्या घ्यायलेत पाण्याच्या. कुठं बी जा तुम्ही, कोणत्या गेलीत पाणी कुठंच नाही पूर्ण शहरामध्ये. प्रतापभाई आज आपल्यासोबत आहेत. नगर परिषदेला आपल्या नेतृत्वात कुलूप ठोकलेला आहे. काय कुलूप ठोकण्यामागचा असा उद्देश आहे की जो नगरपालिका प्रशासन आहे की ते एवढं हलकट आणि एवढं हलगर्जी आहे की त्याची कुठली लिमिट नाही. गावामध्ये एवढं म्हणजे 15 ते 20 दिवस झालं गावामध्ये कोणत्या एका गल्लीमध्ये पाणी नाही. जी मोटर झाली, एक मोटर खराब व्हायला, हे नगरपालिकेला पाणी पुरवणारी मोटर आहे. मग त्यांना त्यांच्या बदल्यामध्ये पहिलेच अगोदर त्यांच्यावर ऑलरेडी 1-2 मोटर पाहिजे. एखादी मोटर जर खराब झाली तर त्याच्या जागी दुसऱ्या मोटरनं काम केलं पाहिजे. ते नगरपालिका प्रशासन असल्या कामासाठी कधीच समोर येत नाही. आज की जे सीओ साहेब आहेत की जसं पाणी गेलंय तसं 8-10 दिवस झाला पूर्णेमध्ये त्यांनी आहे ना यायचं सुद्धा टाळते की बाबा जेणेकरून आमच्यावरती लोकांचा रोष होईल. पण लोकांवरती रोष बी का होणार नाही. आज जे लोक 400-500 रुपये रोजानं काम करत आहेत त्यांना 400-500 रुपयाची टाकी कुठनं घेणार. आज जवळपास 70% लोकांनी घरी संडास बाथरूम बांधली. पण लाजीरवाणी गोष्ट आहे की संडास बाथरूम बांधली तरी पाण्याच्या अभावी संडास बाथरूमला बाहेर जावं लागले लोकांना. मग याच्यामध्ये चूक कुणाची आहे? नगरपालिकेची. आज आम्ही आता जिथे यायच्या अगोदर MSCB ऑफिसला गेलो. MSCB ऑफिस एक इंजिनियरशी बोलणं झालं. MSCB ऑफिसने सांगितलं की बाबा आम्ही गुट्टे साहेबाला एक आपल्या पूर्ण नगरपालिकेची जी वीज बिल आहे, वीज बिल भरलेलं नाही. त्या बिलासाठी एक गुट्टे साहेबाकडे 2-4 दिवसाखाली सीओपाशी नोटीस दिली. आणखीन त्यांनी त्या नोटीसला तिथं उत्तर बी दिलं नाही, थकबाकी भरली बी नाही. आज म्हणतात की बा 1-2 दिवसामध्ये पाणी येईल. पाणी आल्यावर उद्या जर MSCBनं जरी लाईट जर कट केली तर लोकांना पाणी कसं भेटणार? आज त्यांनी हे बोगस बिलासाठी याच्यासाठी यांच्याकडे पैसे उपलब्ध होतात, मात्र लाईट बिलांचे नगरपालिका पैसे भरत नाही. मग हे नगरपालिकेची चूक नाही तर कुणाची चूक आहे? आज गावामध्ये एकच रोड राहिला व्यवस्थित, त्याच्यावरती लाईट बसवलेत. आमच्या गावातले काही समाजसेवक आहेत त्यांनी तो रोड दुरुस्त केला. पण त्या रोडवरचे लाईट अभावी फक्त त्याच्यामधले अर्धे लाईट चालू असतात की जेणेकरून नगरपालिकेवरती लाईटचा लोड यायला थकबाकी बाकी राहिली. मग आज प्रशासन हे नगरपालिका जर थकबाकी भरत नाही तर मग प्रशासनानं दुसऱ्या गोरगरिबाकडून काय वसुलीची अपेक्षा ठेवायला पाहिजे? आज नगरपालिकेला आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही एक नगरपालिकाची जी मोटर आहे ही पुऱ्या गावाला पाणी पुरवठा करते. मग इथं जर या मोटरला जर दुरुस्त करण्यासाठी 8-10 दिवस लागत असतील तर त्यांचं पूर्व नियोजन पाहिजे त्याच्यासाठी की बाबा त्यांनी काहीतरी त्यांचं वेगळं नियोजन केलं पाहिजे. जसं की 2 मोटरा बसवल्या पाहिजे किंवा परत आणखीन एखादी टाकी उभारली पाहिजे, असं काहीतरी नियोजन पाहिजे. पण त्यांना काही घेणं देणं नाही. आज गावामध्ये 15-20 दिवस झालं लोक टँकरनं पाणी घेतात. शिवच्या माईचा पत्ता नाही यायचा. फोन लावला तर मग ते पाण्याची व्यवस्था केली, काय व्यवस्था केली? तिकडे नांदेडला कोणत्या बारवर हॉटेलवर बसते, तिकडंच बिलावर सह्या करते, टक्केवारी घेते, तिकडंच जाते. पूर्णेमध्ये यायच्या माईचा पत्ता नाही. आणि ते किरण गुट्टे नावाचा बी पाणी पुरवठ्याचा जो त्याला नेमून दिलेला आहे त्याचं बी असं ढसाळ कारभार चालू आहे सगळा. आज पूर्णेमध्ये कोणत्या काळात जगतात माहीत नाही. पूर्णेमध्ये एक बंधारा आहे, बंधाऱ्याची मागं पावसाळ्यामध्ये बंधारा फुटल्याच्या नंतर यांनी या महाशयांनी माती टाकून बंधारा बुजविलाय. याच्या बापानं माती टाकून बंधारा बुजविला का? आज काळ कोणता आहे? माती टाकून बंधारा बुजवायचा काळ आहे का? जे कुठं निघाले. आणि या जे बंधाऱ्याचं 15-20 लाखाचं काम आहे, माती टाकायसाठी 15-20 लाख रुपये घातले. आणि हे जे आणि 70% आता बंधाऱ्याचं पाणी निघून गेले. आज उद्या जर पाणी बी चालू झालं तर येत्या पाण्याअभावी 2-3 दिवसाच्या बाद पाणी टंचाईला परत सामोरे जावं लागेल लोकांना. मग याच्यामध्ये चूक कुणाची? प्रशासनाची चूक आहे. तुम्ही घरपट्टीला येता, नळपट्टीला येता, मग तुम्ही तुमच्या कामासाठी बी तेवढं तत्पर राहिलं पाहिजे. आता आपण संबंधित अधिकाऱ्याला भेटले, काय म्हणतात संबंधित अधिकारी नाही, पाणी पुरवठ्याचे किरण गुट्टे म्हणून मासे आहेत ते बी नगरपालिकेत नाही. त्यांनी म्हणले निवेदन फलाण्यापाशी द्या. एक संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यापाशी निवेदन आम्ही दुसऱ्यापाशी कसं देणार? आणि सीओ साहेबाचा आता पत्ताच नाही कुणीकडे आहेत काय. त्यांना जर बोलायला गेलं पूर्ण शहरामध्ये नाल्या बंद आहेत सगळ्या. घरापाशी नाली काढायला कोणी येणं झालं काही नाही. आता हे जे आपले शिवसाहेब आहेत 15 दिवसाला येतात, पेमेंट घेतात, जातात. आणि लोकसंख्या आपली गोरगरीब आहेत, कोणी त्याच्या घरापाशी मच्छर आहेत, त्याचं काय करायचं? आपल्या संबंधित वार्डाच्या नगरसेवकाला कधी बोलले का? आपण आलो कशामुळे? आपल्या नाही ह्या समस्यासाठी वार्डाच्या नगरसेवकाला गवळी गलीचा नगरसेवकच मला माहित नाही कोण आहे. माहितच नाही का? नाही, माहितच नाही. कसं काय? नाही, आपण गवळी गलीत राहत नाहीत का तुम्ही?
राहतो म्हणजे कामाला जावं लागतं ना भाऊ. 500 रुपये रोज आहे मतदान आपल्याला. कोणाला केलं आपण? 500 रुपये मतदान कोणाला केलं? XYZ कोणालाही केलं केलं. केलं. मात्र माझं म्हणणं काय माहितीये का, जे 500 रुपये आता मी 500 रुपये कमीतो, समोर 300 रुपये कमील, आणि पाण्याचं टँकर आता सध्या 1000 लिटर टाकी 350ला भेटायची, तर ते आणल कसं, घरात देईल काय? ते झालं. आपल्या समस्या आपण आपल्या वार्डातल्या पहिलं नेत्याला सांगतो. आम्हाला नेतात नाही हो आमच्या गलीला. नेताच नाही. नाहीच. कोणती गल्ली आपली म्हणले? गवळी गल्ली, शहाजी रोड, पूर्ण, घर नंबर 4198. तुम्हाला सुनील नेताच नाही. धर्मराज डिकुंडवार. मग अधिकारी आहेत की नाही तुम्हाला? नेता नाही तर अहो इथं सगळं ऍप्लिकेशन दिलं तुम्हाला, दाखवतो ऍप्लिकेशन. थांबा टीव्ही दाखवतो. थांबा आता चालू राहते तुमचं. चालू आहे बोला. वा दिलं ते बघा तुम्ही. दाखवा, परवा दाखवा. दिवशी फक्त नळ खोद काम केलं मी तिथं, तर तिथं काम रुकवायला आलं. हे बघा, हे बघा कवा दिलेलं बघा प्रताप भाऊ, बघा 28/2/25ला काम रुकवायला आलं तिथं. बघा नाही, हे बघा, बघा दाखवा ते की बाबा फाटून गेलं ते. फाटून गेलं ते. ओरिजिनल आहे माझ्या मोबाईल मध्ये. मग आता काय करणार आपण? पाणी नाही जर आलं तर पाणी आपल्याला? नाही लोकांना, नाही नाल्या आलंच नाही तर काय करणार? नाल्या जाम झाल्या सगळ्या. पाणी आलंच नाही तर काय करणार आपण? अहो मोटर, माझं म्हणणं काय आहे, तुम्ही गावात एवढं आपली लोकसंख्या आहे ना, एक मोटर खराब झाली तर 2-4 एस्टार्ट व्हायचं ना. प्रताप भाऊन बरोबर म्हणले 2 एस्टार्ट व्हा ना तुम्ही. जर लवकर पाणी सुटलं नाही तर आपण काय करणार? यांना फाशी देऊन टाकू एकेकाला. हा? तुम्ही पैसे घ्यायलेत, पगार घ्यायलेत. हा ओके ठीक है, धन्यवाद. मग क्या आपका क्या कहना है? रमजान में क्या परेशानी है आपकी? रमजान लागलेले आहे, 20 दिवसापासून पाणी नाही. ते मोटर जळाली, मोटर जळीच्या नावाखाली सण आले की यांची मोटर जळाली. हे मोटरचं होणार आहे. आता ते MSBच्या निघणार आहे, त्यांना बी निवेदन देऊन आलो. MSBने नगरपालिकेला नोटीस काढलेली आहे. मग या MSBच्या बहाणा करणार आहे नंतर. त्यातून आम्ही नगरपालिका बंद केली. आमच्या रमजान निमित्त पाणी सुरळीत चालू करावं लागणार, तर आम्ही इथून हटणार नाही, काय बी होऊ दे. आपली काय भूमिका? मागील 20 ते 25 दिवसापासून पूर्ण शहरामध्ये कुठेही पाणी नाही. त्याचबरोबर अगोदर सांगितलं होतं की बा नदीला पाणी नाही. नंतर जे आपण धरणातून पाणी मागवतो त्या धरणातून पाणी मागवलं, पाणी आलं बी. पाणी आलं की मोटर जळाली. म्हणजे असं काय कनेक्शन आहे की पाणी तिकडून येते आणि मोटर जळती का? पाण्यात काय सोबत येते का काय ते काय आम्हाला माहित नाही. अहो प्रत्येक शेतकरी असतंय, मोटर जळाली तर 4 दिवसात 8 दिवसात दुरुस्त करून आणून चालू करू शकतंय. ते प्रशासन एवढं मोठं असताना सुद्धा जर 20 दिवस 25 दिवस जर मोटर दुरुस्त करायला लागत असती तर मग हे करायलेत काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडायला आता. आमचं म्हणणं काय बा, एक पर्याय व्यवस्था म्हणून एक पर्याय मोटर तिथं अवेलेबल करायला पाहिजे, जेणेकरून की जे 15 दिवस 8 दिवस ही मोटर दुरुस्त होणार नाही त्या काळात ही मोटर काम करून जे नगरपालिकेला जे पाणी पुरवठा करायचं ते योग्य याच्यात होईल. आज रमजान चालू आहे, प्रत्येक म्हणजे उपासाचा महिना आहे. उपासामध्ये लोक उन्हातान्हात घरात बसायचे तर या पाण्यासाठी बाहेर भटकंती करायला येतं. मग बाहेर भटकंती करून म्हणजे ते जीवन किती अस्वस्थ झाले त्याचं जगण्यासाठी. आज पाणी नाही, पाण्याशिवाय ना माणसाला पर्याय नाही. त्यामुळं कसं लवकरात लवकर पाण्यासाठी उपवास सोडावा लागायला लोकायला. म्हणजे एवढं पवित्र सण असताना, एवढा पवित्र उपवास असताना जर माणसाला पाण्याअभावी जर उपवास सोडावा लागत असेल तर हे किती दुर्दैव समजावं लागेल. त्याचबरोबर आणि की पुन्हा काय होईल माहिती आहे का, 2-3 दिवस यांचं पाणी येणार आहे म्हणा, एक आश्वासन आहे बरं येणार आहे म्हणा. आणि पाणी आल्याच्या नंतर लगेच जर 2 किंवा 3 दिवसामध्ये सध्या MSCBची वसुली मोहीम चालू आहे, त्या मोहिमेमध्ये जर त्याने यदा कदाचित लाईट कट केली तर त्याला कोण काय करणार आहे? त्यासाठी आम्ही अगोदर प्रताप भाऊ आम्ही सगळे MSCBला गेलो, त्यांना एक आम्ही निवेदन दिलं की बा तुम्ही हे रमजान होईपर्यंत किंवा आता एक 4-8 आता नेमकंच पाणी येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही 15-20 दिवस तरी त्याला कनेक्शन कट करू नका. नंतर तुम्ही जी तुमची वसुली आहे ती तुम्ही नियमानुसार तर करणारच आहेत. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की सध्या करू नका. आणि नगरपालिकेला बी एक विनंती आहे आमची की तुम्ही एक पर्यायी पंप तिथं अवेलेबल करा, जेणेकरून काय होणार की तुम्ही काय करणार की ती मोटर जर बिघडली तर ते 8 दिवस 15 दिवसाचा जे वेळ आहे त्या वेळामध्ये पर्यायी व्यवस्था जी केली त्यामुळे तुम्ही पाणी उपलब्ध करू शकता. धन्यवाद.
तातडीचे कर्मचारी आहेत, त्यांना चिंता घेतल्याशिवाय जाग येणार नाही म्हणून आम्हाला हे ताला ठोकावं लागलं. आज वेगवेगळ्या संघटनाचे लोक, सामाजिक काम करणारे लोक यांनी नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन दिले. सुद्धा बाहेर तरी पण नगरपालिकेला जाग आला नाही. त्या कारणास्तव आम्हाला नाईलाज असतो नगरपालिकेला ताला ठोकावा. पाणी रोज 4 दिवस झाला, 8 दिवस झाला, चालू आहे. कधी सुटलं असं त्यांनी कुणाला सांगितलं नाही. आणि आज कसं आहे, पाणी सुटलं बी तर काल परवा 2-4 दिवसाखाली MSCB वाल्यांनी एक मुख्य साहेबांना एक नोटीस दिली की बाबा जी नगरपालिकेची थकबाकी आहे आपल्या महावितरणची, ती थकबाकी भरण्यात यावी. थकबाकी भरली नाही तर अन्यथा आम्हाला नाही असं वीज कट करावं लागेल. महावितरणवाल्यांनी जर वीज कट केली तर परत त्या पाणी टंचाईला लोकांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे आम्हाला हे ताला ठोकायचं पाऊल उचलावं लागलं. हे जे गुत्ते आहेत मुख्याधिकारी हे कायमस्वरूपी आहेत का अप्रभावी? ते कसले आहेत काय माहीत नाही, आम्ही बघितलंच नाही त्यांना. आणखी त्या साहेबांचं नाव ऐकलं आणि नंबर भेटलाय, नाव ऐकलं तेवढंच आहे, नंबर भेटलाय तर कॉल रिसिव्ह करत नाही. त्याच्यामुळे त्याचा नावाचा काय परिचय नाही, कसे आले कसे गेले फक्त एवढं माहिती आहे की नांदेडला कोण्यातरी पलाने हॉटेलवर बसतात, कागदावर सह्या करतात, परभणीला कोण्यातरी पलाने हॉटेलवर बसतात, कागदावर सह्या करतात, घरून काम करून देतात. एवढं माहिती आहे, आम्ही ऐकलं. आम्ही काय तसले काही कामं करत नाही, त्यांच्याकडे जातो. आमुष्याला भेटते तर पूर्वी मला भेटते. आम्ही आज जे ताला ठोकला हे कर्मचारी म्हणजे जे अधिकारी निवेदन द्यायचं म्हणजे कुणाला द्यायचं, ज्या विभागाशी थोडा एक संबंधित अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला निवेदन द्यायचं काम असतं. आणि संबंधित अधिकारी शिवसाहेब पण इथं नाहीत. आणि त्याच्यानंतर जो किरण गुट्टे नेमून दिलेले आहेत पाणी पुरवठ्यासाठी त्यांच्यासाठी काय पत्ता नाही निघला. त्यांना ताला ठोकायच्या अगोदर सांगितलं तर ते म्हणजे मी कुठंतरी फलाण्या कामासाठी फलाना बाहेर गेलेला आहे म्हणजे सध्या उपलब्ध होऊ शकतो म्हणून नाही लागत असतो आम्हाला ताला ठोकावा लागला. आणि आम्ही आता गाढवाची व्यवस्था करत आहेत. म्हणजे आमचं निवेदन सीओ अभावी आणि पाणी पुरवठ्याच्या अभियंत्याच्या अभावी आम्हाला त्या सीओ गाढवाला निवेदन देऊन आम्ही आमचं गाढवाला पण जाणार. कोण गेले? 5-6 गाडवा ना इकडे नाही तिकडे जावं लागतं. नगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय. या हलकट सीओचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय. त्या गेंड्याच्या चामडीच्या सीओचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय. या गुट्ट्याच्या करायचे काय? खाली मुंडकं वरी पाय. गुट्ट्याच्या करायचे काय? खाली मुंडकं वरी पाय. तुम्ही 10 रुपये आम्हाला पाणी द्या. नाही तुम्ही ढाब्यावर बसा आणि आम्हाला घरात पाणी द्या. काय आटली की बाटली कचकन फुटली, खायला लाग नाही वाटली. आटली की बाटली, मोटर इथून खायला लागलं वाटली. आटली की बाटली कचकन फुटली, मोटर इकडून खायला लाज नाही का वाटली? आटली का बाटली कचकन फुटली, मोटर इकून खायला लाज नाही वाटली. मला पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. पुण्याच्या जनतेला पाणी द्या. आम्हाला पाणी द्या, तुम्ही दारू प्या, आम्हाला पाणी द्या. सीओचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय. नगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय. त्या पूर्णच्या लोकसंख्येला काही नाही पाहिजे, फक्त पाण्याची जरूरत आहे. बस दुसरा काही विषय नाही. काय वाटलं बोललो फोन लावतो म्हणलो समोरच्या माणसाला. मग म्हणले करा बोलले रातो रात बोलून टाकायचं, रात बोलून टाकलं. आदमी होता बाई जवळपास मागील महिन्याभरापासनं
पूर्णा शहरामध्ये पाणी नाहीये आणि नगरपालिकेला वारंवार पाठपुरावा करून सुद्धा एवढंच नाही, मागच्या वर्षी आम्ही सुद्धा DYFI डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेकडनं घागर मोर्चा आंबेडकर नगरपासून घेऊन आलेलो होतो आणि त्यावेळेस म्हणजे सूचनाही केल्या होत्या आणि एक म्हणजे पूर्व इशारा सुद्धा दिला होता की अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात पाण्याच्या संदर्भाने. पाण्याचा बंधारा जो आहे पूर्णेमधला त्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या तुटलेल्या आहेत, त्या नीट करण्यासाठी बोललो होतो. त्यानंतर पूर्णेमध्ये जागोजाग पाईपलाईन्स फुटलेल्या आहेत त्याच्या संदर्भात आम्ही बोललो होतो आणि एकूण जे पाणी सोडण्याच्या ज्या वेळा आहेत त्या सुद्धा निर्धारित कराव्यात. पाणी येत नसेल तर दवंडी दिल्या जावी, अशा सगळ्या सूचना आम्ही त्या निवेदनात आमच्या दिल्या होत्या. तरी सुद्धा प्रशासनाने आजपर्यंत त्याला गांभीर्याने घेतलेलं नाही. दरवर्षीची ही अवस्था या ठिकाणी दिसून येते. एक पर्यायी धोरण जे राबवायला पाहिजे प्रशासनाने ते पर्यायी धोरण राबवलं जात नाही. एक जर मोटर खराब होत असेल तर दुसरा त्याला पर्याय म्हणून दिला पाहिजे, पण इथलं प्रशासन त्याला गांभीर्याने घेताना दिसत नाही. विविध मोर्चे आंदोलने या ठिकाणी होत आहेत तरी सुद्धा प्रशासन त्याला जर गांभीर्याने घेत नसेल तर ह्या नगरपालिका प्रशासनाला पूर्णपणे चालवण्याचा अधिकारच नाही. पगारी समजा इथल्या कर्मचाऱ्यांच्या होत असतील आणि इथल्या मोटर्स वगैरे नीट होत नसतील तर ही खूप लज्जास्पद अशी गोष्ट आहे. मी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचा जिल्हा सचिव आणि राज्य सहसचिव म्हणून इथे जे आंदोलनं होत आहेत, आज राष्ट्रवादीचं जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा देतोय आणि लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाने या पाण्याच्या प्रश्नावरती उपाय शोधला पाहिजे असा इशारा सुद्धा मी देतोय. नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन सगळे पुणेकर इथे करतील असा इशारा मी या माध्यमाने देतो. धन्यवाद. काय आहे बाळ्या? बाळ्या कुठे? बाळ्याला गद घेऊन ये ना मला. बाळ्या जरा गद घेऊन निवेदन द्यायचं उद्या. हा लवकर ये. बांधलेली असेल ना एखाद्या कोणाकडे बांधलेलं बघतो का सांग, नाही तर आम्हाला काय दुसरं पुत्र आणा कुठे यायचे लवकर येते बिल भरलं नाही म्हणून काम बंद. बिल भरल्या नसल्यामुळे काय म्हणतात त्या लोकांना पब्लिकला मोटर जळाली हे जळालं फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर काय करायचं की हे ना मोटर जळाली हैदराबादला नेली संभाजीनगरला नेली हे असा विषय करायचा. ते लोक कसं आता कामं बघतात का नगरपालिका बघतात. चलायचं म्हणजे गावामध्ये पाहिजे की नाही यांना वाटतं इथल्या लोकांना सवय झाली काय नाही काही केलं तरी काय होत गावामध्ये पाहिजे की नाही 2-4 मोठा पाहिजे की नाही. नगरपालिका प्रशासन कशासाठी काही नाही फक्त आपण आमुषा आली तर पौर्णिमाला यायचं कुठं काय भेटलं असतं तर बस असलं आपलं करायचं. तरी पण लोकांना करावं सांगा. लोकांना पाणी नाही काही देऊ नका फक्त काय करायचं व्हॉट्सअपवर फेसबुकवर काय नाही औरंगाबादला मोटर दिली गोष्टी झाली हे असं तसं 2 दिवस 4 दिवस
वर्षाच्या आत आज 2 मध्ये आता एवढा यांचा मुस्लिम समाजचा रमजानचा महिना आहे, त्यांना पाणी लागते की नाही? हा? आता बाबासाहेबाची जयंती आहे 14 एप्रिल. आता समजा पाणी हे तर महिना गेला, समजा मार्च गेला, समजा ना एंडिंग मार्च गेला, आता 14 एप्रिल येते समजा, आता एप्रिल महिना लागायला, लोकांना पाणी विकतच घेऊन द्यावं करावं काय? लेकरा बिकराला काय ड्रेस कपडे बिपडे काय? पूर्णा के रास्ते के बारे में क्या लगता है आपको? कैसे होना अभी? कैसे पूर्णा के सड़क क्या बोलते हैं उसके ऊपर? सडक गुणवत्तापूर्ण रस्ते हवेत ॲक्च्युली, पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे. जर 30 रुपये लागत असतील तर त्याला 100 रुपये दाखवण्याची गरज नाही आहे आणि नको तेवढी बिलं काढण्याची गरज नाही आहे. कमी पैशातही गुणवत्तापूर्ण रस्ते होऊ शकतात. वारंवार इथल्या पूर्णा शहरातले प्रश्न म्हणजे ते सुद्धा आम्ही उचललेले आहेत, पण त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं जाते. गरज आहे त्या ठिकाणी रस्ते होत नाहीत, नको जिथं रस्त्यावर रस्ते केले जात आहेत. या संदर्भात सुद्धा जरा गांभीर्याने विचार केला पाहिजे. नाहीतर हा सगळ्यात भ्रष्टाचार म्हणजे लोकांचा जर उपाय तर सगळा भ्रष्टाचार परत निघेल, सगळ्यांसाठीच अडचणी होतील. त्यामुळं इथल्या प्रशासनाने त्याला जरा गांभीर्याने घेतलं पाहिजे असं मला वाटतं. केवळ रस्त्याचंच म्हणून नाहीये, तर इथे आता तुम्हाला सांगतो इथल्या नाल्यांची समस्या आहे, कचऱ्यांची समस्या आहे. म्हणजे इथे वारंवार आम्ही वेगवेगळे सभागृह जे आहेत अण्णाभाऊ साठेंच्या नावाने सांस्कृतिक खुला मंच करण्यासाठीची मागणी केलेली आहे. इथे मोठा एक बगीचा व्हावा याची मागणी केलेली आहे. म्हणजे अशा विविध ज्या मागण्या इथे स्थानिक असायला पाहिजे, त्या कुठल्याच मागण्या जर नगरपालिका प्रशासन पूर्ण करत नसेल तर इथे नगरपालिका प्रशासन असण्याचं किंवा कर्मचारी असण्याचा काही संबंध येतो का, हे सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. घरकुल वगैरेच्या बाबतीतलंही ज्याला घरकुल हवेत त्यांना घरकुल म्हणजे भेटत नाहीत, ज्यांना नको त्यांना 2-2, 4-4 घरकुल सुद्धा इथे भेटत आहेत. तो सुद्धा एक मोठा प्रकारचा भ्रष्टाचारच नगरपालिका प्रशासनाकडून होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे या नगरपालिकेचं म्हणजे खरंच करायचं काय असाच एक प्रश्न येतो. परत ते मग खाली मुंडकं म्हणजे खाली मुंडकं वर पाय असंच करण्याची वेळ आमच्यावरती आणणार की काय असंही आम्हाला वाटतं. त्यामुळं आत्ताच नगरपालिकेने याला जर गांभीर्याने घेऊन हे सर्व प्रश्न जर सोडवले नाहीत तर पुढं मोठ्या समस्येला त्यांना सामोरं जावं लागेल असं मला वाटतं. थोडं गांभीर्याने घ्यावं. माझा प्रश्न एक आहे, माझ्या गल्लीला अंगणवाडी नाही, गवळी गल्ली शाहजी रोड पूर्ण येथे अंगणवाडी नाही. माझ्या लेकराचं मी हे करायला गेलो दुसऱ्या अंगणवाडीला, ते काय म्हणले तुमच्या गल्लीला अंगणवाडीच नाही बोलले. म्हणजे आम्ही लावारीच आहेत काय? हा, आम्ही लावारीच आहेत का आमच्या गल्लीला? गवळी गल्लीमध्ये आम्ही इथं आलतो, आमच्या गल्लीचं ते काय म्हणले नगरपालिकेमध्ये तुमच्या गल्लीला बोले अंगणवाडीच नाही बोले. म्हणजे आमची गल्ली तुम्ही मतदान घ्यायला या फक्त आणि आमची गल्ली लावारीच समजा. हा, माझं नाव आहे सुनील धर्मराव टिकोंडीवार. तर आम्ही नगरपालिकेत आलो, दुसऱ्या 2-3 अंगणवाडीला गेलो. मी म्हणलो माझी मुलगी आहे, म्हणलो माझ्या मुलीचं असं असं हे घ्या, नाही बोले. तुमच्या गल्लीचं तुमच्या गल्लीतच बोले. आता करावं काय मग? आता अवघड झाले की तुम्हाला तुमच्या गल्लीला नेता नाही, तुम्हाला अंगणवाडी नाही, गल्ली लावारीस आहे का? काय म्हणायला मग मी तुम्हाला गटाला अरे भाई तुमच्या गल्लीत हे नाही मग. हा 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 बोला. पूर्ण नगरपालिकेला कुलूप लावतो. काय आहे की काय द्यायचं ते अधिकाऱ्याला त्या विभागाशी संबंध आहे. पण आज कोणताही माणूस पाणी पुरवठ्याला नाही ना असतो आम्हाला इथं तालावर बघावं लागला आणि आम्ही आमचं निवेदन अधिकारी घ्यायला नाही घ्यायला असतो. निवेदन यासाठी दिलेलं आहे की बाबा जी पाणी 20 दिवस झालं गावामध्ये
पाणी पुरवठा खंडित पडलेला आहे. लोकांना टँकर घ्यावं लागेल. आज उन्हाळा चालू बी झाला नाही तरी पण लोकांना टँकर 1000 रुपयाने टँकर घ्यावं लागले. 200-300 रुपयाला मोलमजुरी करणाऱ्या माणसाला 1000 रुपयाचं टँकर 400 रुपयाची लागते. कुठलं घेणार आहे? हे काम कोणाचे? नगरपालिका प्रशासनाने मोटर दुरुस्ती, मोटर बिघडली याच्या नावावरती लाखो रुपयाचे बिलं उचलले. याची मोटर अशी 2 महिन्याला कशी बिघडती? 2 महिन्याला मोटर बिघडती तर तुम्ही मग तिच्या बदल्यात एखादी एक्स्ट्रा मोटर का ठेवत नाही की जेणेकरून ती मोटर बंद पडल्याच्या नंतर तुम्ही काही जो काळ लागेल 2 दिवस 4 दिवस त्या काळासाठी तुमच्याकडनं काहीतरी लोकांची व्यवस्था होईल. यासाठी तुम्ही त्याचं पूर्ण नियोजन का करत नाही? आज रमजानचा महिना आहे. रमजानच्या महिन्यामध्ये लोक उपवास धरून रोज्यावरती आहेत तरी पण लोकांना हे रोजे धरून पाण्यासाठी 2-2, 4-4 तास 2-2 भांड्यासाठी थांबावं लागेल. म्हणजे ही चूक कुणाची? नगरपालिका प्रशासनाची चूक आहे. आणि रमजान का महीना है, क्या बोलना चाहिए आप? इस चीज से पानी नहीं है, इसके लिए नगरपालिका को ताना लगा है, क्या बोलेंगे? एक्चुअली हर साल का ये यहाँ पर इशू है. इस साल तो ये बहुत बड़ा इशू करके रखा है इन्होंने. हर साल अगर इस तरह से अगर पानी की समस्या होती है यहाँ पूर्णा शहर में तो इन्होंने प्रिकॉशंस बोलकर उसके लिए अल्टरनेटिव लाना जरूरी था. वो नहीं लाया. अभी रमजान का महीना शुरू है, लोगों को पानी की तकलीफ होती है. इसके बारे में इन्हें सोचना चाहिए था. बार बार बोल रहे हैं, बार बार मोर्चे निकाल रहे हैं, आंदोलन हो रहे हैं, फिर भी अगर ये कुछ सोल्यूशन उसके ऊपर नहीं निकाल रहे हैं तो नगर पालिका को चलने का कोई अधिकार नहीं है. उसको ताला लगा हुआ है, ठीक है. और यहाँ पर कोई ये भी नहीं है एक्चुअली, मतलब कोई संबंधित अधिकारी सीओ वगैरह भी नहीं. सीओ कॉल करने के बाद सीओ कॉल नहीं उठाते तो वो काम क्या कर रहे हैं? इससे बेहतर है तो वो राजीनामा दे दें और यहाँ पर लॉक लगा दें. यही हमारा कहना है. अगर इसी तरह से चलता रहेगा तो हम और तीव्र आंदोलन करेंगे और यहाँ का लॉक कभी भी खोलने नहीं देंगे. फिर इसके बाद जो भी असंतोष लोगों के अंदर रहेगा उसका सामना नगर पालिका आपल्यासोबत आहे बाबा पठाण, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. बाबासाहेब पठाण, आज पूर्ण नगरपालिका को ताला लगा है, क्या बोलेंगे? ताला इसके लिए लगा है कि इतना बड़ा पवित्र महीना रमज़ान का और 25 दिन से पानी नहीं पूर्णा में और लोगों की बहुत परेशानी हो रही है. और यहाँ पर कोई भी त्यौहार आने वाला है बोले कि मोटर दे जाती 3 दिन की रहने दो या दिवाली रहने दो, कुछ भी रहने दो, होली बगैर पानी के मनाई गई. पूरा हम इसका निषेध करने के लिए निवेदन देने के लिए आए तो यहाँ पर कोई भी नहीं है, कोई अधिकारी नहीं. गुट्टे को फोन लगा तो गुट्टे को दवा दे दो, तुम चल जाओ, पानी का देखिए. और पूरा उलट बात करें. उसके लिए हमने नगर पालिका को ताला लगाया और ये निवेदन हृदय को दे रहा है. यहाँ पर कोई कर्मचारी नहीं. अशा प्रकारे ते गाळा वाढलेला आहे. पूर्ण नगरपालिकेला कुलूप मारलं. कर्मचारी संपूर्ण बाहेर थांबलेले आहेत. तब्बल 25 मिनिट झालेला आहे. सीओ साहेब आहे, पाणी पुरवठ्याचा अभियंता आहे, आम्हाला गद्याला निवेदन द्यायचे. पीआय साहेब गोबाडे साहेब सध्याला आलेले आहेत. पाणी नाही आहे. तेव्हा बघूया काय होईल. संबंधित अधिकाऱ्याचा मला कॉल आला होता. ते बोलतात की संध्याकाळपर्यंत पाणी 100% सुरू होईल आणि आंदोलनात आम्हाला सहकार्य करा. 100% आमची सहकार्याची भूमिका आहे. पण जो अधिकारी आहे अधिकाऱ्याने तो उपलब्ध राहायला पाहिजे. 15-15 दिवस झालं पाणी नाही. सीओ साहेब तिकडनं कारभार करते. असा आंधळा कारभार कसं चालणार? इंजिनियर साहेब समजा संबंधित साहेब इंजिनियर होते आपल्या मुख्य साहेब वापस नाही, आता- साईडवर आहे म्हणतात. ऐका की आम्हाला साईडला आपलं असू द्या. सहकार्य मिळावं ही अपेक्षा असते 100% आमची 100% सहकार्याची भावना आहे. पण ते जे गोरगरीब लोकांच्या मताशी खेळत आहेत की पगार उचलून इकडे तिकडे जाणे, घरून सह्या करणे असली कामं चालूच आहेत. त्याच्या निषेधात आम्ही आमचं निवेदन आता हृदयाला देऊन आम्ही निषेध व्यक्त करणार आहे. इंजिनियर साहेब आलो तर संध्याकाळी 300 रुपयाची पाण्याची मागवायची घरी काय पैसे द्यायचे? निवेदनाला विभागाला माणसंच नाहीत ना साहेब. बोलून घ्या. संबंधित अधिकारी म्हणतात आम्ही इकडे अधिकारी कोण आम्ही भेटून महिना झालेला पाणी यायला. अधिकाऱ्याचं काम आहे का कुठं नटबोल्ट फिट करणं, पाईप बसवणं? अधिकाऱ्याचं काम आहे इंस्ट्रक्शन देणं, लोकांना सांगणं, गायडन्स करणं. बसल्या बी करू शकतात. आणि आज मी बघितलं तर पूर्णा नदीवरती काम ओके. सीओ साहेबाला माझं एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही नांदेड परभणीला बसवून जे बोगस कामाची बिलावरती सह्या करता, एखाद्या दिवस इथं येऊन पाहू की कसल्या दर्जाचं काम होत आहे. आता सगळीकडे गावामध्ये आता 2-3 रोड झाले. मी काय नाव घेऊन कोणाला हे करत नाहीत. काम त्यांचं आहे, ते बघायचं काय कुठं झालं. रोड झाला की 2-3 दिवसापासून त्यांनी धूळ उडायला चालू. त्या रोडापासून सिमेंट कुठनं आणतात, कसं ते देवालाच माहिती. आणि हे न बघता
ने बघता बी ते बिलावरती सही पाणी कसं चालतं 2-4 घंटे के बाद चालू 2 ते 4 तासात पाणी सुरू होतं. हा सर बोला काय म्हणतो. पाणी 2-4 घंट्यामध्ये चालू होईल. पाणी मोटरला मशीन लावायचे पाणी भरण्याचं काम चालू आहे. साहेब कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आज मोटर दुरुस्तीच्या नावाखाली ते लाखो रुपयाची बिलं बनवणं, बिलं सुधीच्या टायमाला तुमची मोटर ऐका की आता सध्या विषय कोणता आहे तो ऐका ना साहेब, ही अडचण कशामुळे उद्भवती. आज नगरपालिका आहे, ही जी मोटर आहे नगरपालिकेची, ही काय कुणाचं 2-4 एकर रान भिजवायची मोटर नाही. अख्ख्या गावाला पाणी पाजणारी मोटर आहे. अख्ख्या गावाला पाणी पाजणारी मोटर 15 दिवस कसे लागतात दुरुस्त करायला. चला ठीक आहे, 15 दिवस नाही, महिना बी लागू द्या, पण एवढी मोठी नगरपालिका, तुमच्याजवळ त्याची व्यवस्था पाहिजे, प्री प्लॅन पाहिजे त्याचा काहीतरी. तुमची जर मोटर जळाली त्याच्या बादमध्ये करायचं काय, लोकांना असं टँकरनं पाणी विकत घेऊन करायचं काय. तुम्ही काय म्हणालो, हा याचा पाण्याचा प्रश्न आज मिटल, उद्या याच्या बाद समोर येणारी भीमजयंती आहे, भीमजयंतीच्या टायमाला भागामोरी जर पाणी गेलं, तुमची मोटर जळाली, तर 15 दिवस लोकांना असंच पाणी वाचून वंचित राहायचं का. मग तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी प्री प्लॅन करावं लागेल. तुम्ही जर एका टाकीवरती चालवता तर दुसरी टाकी उभारावं लागेल. एवढे बोगस कामाचे बिलं तर तुम्ही उचलून द्यायले ना. आम्हाला त्याचा आमचा काय ती मात्र त्याच्यामध्ये आम्हाला काही वाईट वाटत नाही, पण तुम्ही ते करायले ना, पण त्याच्यावर गोरगरीब लोकांचा फायदा होईल. अशा जागी 10-20 लाख रुपये खर्चानं तुम्ही कुठे एखाद्या जागी एखादी मोटर एक्स्ट्रा आणून ठेवा, ही जळाली की ती लावा. काय पोट दुखते का तुमचं. 15-15 दिवस 10-10 दिवस कशाला लागतात तुम्हाला मोटर दुरुस्ती करायला. पूर्णा शहरातील सर्व नागरिकांना काय संदेश देणार आपण या माध्यमातून. आणि साहेब एक माझं म्हणणं आहे की तुम्हाला आज MSCB वाल्याने तुम्हाला नोटीस दिली, लाईट कट करण्याची नोटीस दिली, लाईट कट करण्याची नोटीस दिली, आणि त्यांनी जर उद्याच्याला 2 दिवसाच्या बाद लाईट कट केली, तुमच्याजवळ काय, तुम्ही का पैसे भरत नाही. पैसे भरले 10 लाख रुपये आत्ताच कधी भरले. आता याच महिन्यात दिले. या महिन्यात नाही, परवाच्या दिवशी शिवसाहेबाला नोटीस दिली, त्यांना विचारा, शिवसाहेबाला फोन लावून विचारा, शिवसाहेबाला विचारा की तुम्हाला नोटीस कधी दिली, महावितरणवाल्यांनी नोटीस कधी दिली या वीज कट करण्याच्या संदर्भामध्ये. तुम्ही पैसे भरत नसताल तर असं कसं चालणार. परत आम्हाला सामोरं जावं लागेल, पाणी तेच होणार डबल. अधिकृत माहिती आहे प्रदीप भाऊ, आज बी यांची नगरपालिकेची 22 लाख रुपये थकबाकी, महावितरणची 23 लाख. आम्हाला आता संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं, अभियंत्याकडे जाऊन आता 10 लाख भरले. ते 25 तारखेला काहीतरी लाईट बंद करणार आहेत नगरपालिकेची. काल आमची मीटिंग झाली, मीटिंग मध्ये पण त्यांना बोलले, त्यांना 10 लाख रुपये दिले, अजून पैसे द्यायचे, ते पण पैसे देऊ. धन्यवाद. असलं तरी पाण्याचा प्रश्न तुम्ही म्हणता तसं 2-4 तासात कर्मचारी 23 लाख रुपये बाकी 2-4 तासात आज दिवसभरात तो प्रश्न सुटला तर चांगली गोष्ट आहे. नाही सुटला तर परत त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन. ऍप्लिकेशन देऊन कुठलीही कार्यवाही होत नाही. आम्ही 13 तारखेला ऍप्लिकेशन दिले, 3ऱ्या महिन्यात 12 तारखेला. त्यासाठी ऍप्लिकेशन माझ्याकडे नालीची दुरुस्ती नाही, दुनियाचे मच्छर झालेत माझ्या घराजवळ. आमच्या गल्लीमध्ये भांडणं लागायले. पुढे काय मी ऍप्लिकेशन देऊन सुद्धा गल्लीमधले नाली दुरुस्तीसाठी माझ्या घराजवळ दुनियाचे मच्छर झालेत. अजून नालीची सुविधा काहीच केलेली नाही. संबंधित अधिकारी आमचे संबंधित अधिकारी अर्ज घेतला, अर्जाला फाईलला लावून ठेवला, काही ऍक्शन घेतलेली नाही. बघा अर्ज 13/3 पासून 13/3/2024 3 महिने झालेत, काहीच ऍक्शन नाही. त्या अर्जाचा रिप्लाय सुद्धा नाही. आता पूर्ण गल्लीने दिलेलं, आमची पूर्ण गल्ली गल्लीने ऍप्लिकेशन दिलेलं आहे. समाजात निर्माण व्हायची बारी आली. कॉल करेल त्याचं उत्तर घेऊ आपण. 28 तारखेला 2025 कसं आहे साहेब माहिती आहे, ऍप्लिकेशन द्यायचं, निवेदन घ्यायचं, आणि जे तुमचं चाललंय तेच चाललंय. इथं अधिकारी एक नाही. आज हे साहेब आहे, एखादा कर्मचारी पाठवू शकले असते, त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव म्हणून इथं आले ना, एखादा कर्मचारी पाठवला. 28 तारखेला अर्ज करप्ट अधिकारी किती वेळ लागतो पाणी यायला. पुढे घ्या पुढे. तुम्ही सांगा ना मला, लोकांना सांगता येते आपलं मी त्यांना सांगतो. देऊ का काढून.
हो हो, पण आता तुमचं पाणी आलं समजा. तर तुम्ही पूर्ण गावात एकाच टायमाला सोडू शकता का? पूर्ण गावातल्या वार्डाला पाणी पोचायला किती दिवस लागतात मग तुमचं? म्हणजे आज चालू केलं की एका वार्डापासून आज चालू होणार. आज चालू झालं पाहिजे, मी सांगतो त्यांना. समजा सेम इश्यू अल्टरनेट म्हणजे पर्याय साहेब कसं आहे, त्याला एक पर्याय त्यांना एक निवडून द्यावा मोटरसाठी. मी ह्यांना पण बोलतो पर्सनली त्यांना त्यांचे CEO साहेब आहेत ना, त्यांना पण सांगतो की पर्यायी एक मोटर आणून ठेवा. प्रोग्राम सुरू झालेलं आहे, दुसरी मोटर अजून एक एक्स्ट्रा घेण्याचं. आणि याच्या अगोदर एक 10 वर्षाखाली मोटर होती. आता कोण CEO होते त्यावेळेस, कोण अधिकारी होता देवाला माहिती. त्याने एक मोटर कुठं भंगारमध्ये इकडून खाली का कुठून खाली, आता एकावरती चालू आहे कारभार. असला कारभार आहे साहेब नगरपालिकेत. सांगतो मी त्यांना. परत आम्हाला इथं यायचा आमचं पूर्ण देत नाही की दुसरी आम्हाला सीओ नाही आहे, सीओ के बदले आठ दिवसाखाली माझ्या गल्लीमध्ये काम चालू केलं. माझं काम आडीला नळाचं मी दूर बघायला आलतो. थोड़ा राजा पीछे हो जा, थोड़ा पीछे हो. कैसा राजा पीछे हो जा, पीछे दादा पीछे. सर सर म्हणले तुम्ही निवेदन घ्या ना, मदत द्या. थोडं सरक रे राजा, सरक. नगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? परत या पाणी टंचाईला जर सामोरं जावं लागलं साहेब, तर तुम्हाला एक नाही इथं आम्ही कोणाला एक अधिकाऱ्याला वागू देणार नाहीत. अशी जर 10-10 दिवस आणि 15-15 दिवस लोकांना टँकर घ्यावं लागतात, तर तुम्हाला एक नाही त्याचा मोबदला भुगतावा लागेल. याची एक रिसिप्ट होती आम्हाला. पूर्णा शहराचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे साहेब यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन सोडण्यात आलेलं आहे. लगेच करा तुम्ही. कसं असतं अर्जंट असं काहीतरी प्रश्न उद्भवला, मोटर खराब झाली, भरून आणायचे, हे बसवायचं ते बसवायचं. आणि सर जर नाही आलं सर नदीला पाणी आलं सर, हे पाणी गेलं तर वांदे होते. मग कसं आहे, आता जर पाणी नाही आला नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावा. जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत मोटर बिघडून काय सांगता सध्याची परिस्थिती काळामध्ये टँकर पुरवणी पडतंय पूर्ण गावाला. मोटर लावून पंप लावून त्याच्या पंपाची टेस्टिंग चालू आहे. टेस्टिंग झाली की पंप पाणी पुरवठा सुरळीत होईल. पूर्णा शहराचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्याला बोललेले आहेत. काय चर्चा झाली ते आपल्याला साहेब सांगणार आहेत. आताच ठाण साहेबांनी आणि पाणी पुरवठा जे इंजिनियर आहेत गुप्ते साहेब यांनी कळवलेलं आहे की त्यांचं मोटर फिटिंगचं काम चालू आहे. 2 तासामध्ये त्यांनी चालू करतो म्हणून सांगितलं आहे. पण टेक्निकल अडचण जरी आली तर 4 तासापर्यंत आपलं पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. आणि आपण उद्या भविष्यात असा प्रश्न उद्भवू नये याकरिता पर्यायी मोटरीची व्यवस्था करून ठेवली पाहिजे. आणि तुमच्या नंतरच्या फंडात तुम्हाला जसं हे होईल तसं टाकीचा वगैरे जर तुमचा प्रश्न असेल तो प्रश्न तुम्ही सोडवा. म्हणजे सर्वसामान्य जनतेला ज्या बेसिक नीड आहेत त्या तरी पूर्ण झाल्या पाहिजेत. त्या पद्धतीनं कारवाई करावी असं आम्ही जनतेला आवाहन केल्यानंतर त्यांनी त्यांचं आंदोलन मागवलं. पूर्णा शहरामध्ये प्रताप हे म्हणत आहेत 4 तासामध्ये पूर्णेला पाणी येणार आहे. 4 तासामध्ये पूर्णेत पाणी नाही आलं तर आम्ही काय करावं? बोला. 4 तासाच्या आत पाणी येईल, नाही आले तर आम्ही पर्यायी व्यवस्था काहीतरी करू. 4 तासामध्ये पाणी नाही आलं तर पूर्णेच्या प्रत्येक वार्डामध्ये तुम्हाला टँकरने पाणी द्यावं लागेल.
पर्यायी व्यवस्थाचं काम करून देऊ. टँकर पाणी द्यावं लागेल. रस्ता व्यवस्था नाही ते पर्यायी व्यवस्था काही ना काही करावंच लागणार. सांगा. पर्यायी व्यवस्था होऊन जाईल. जर नाही आलं पाणी, काही अडचण आली, तांत्रिक काही झालं. यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं होतं आणि सर्व अधिकाऱ्यांना नगर परिषदेच्या बाहेर काढून कुलूप ठोकलं होतं. पण पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे साहेब यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित झालेलं आहे आणि सर्वांनी शांततेत सहकार्य केलेलं आहे. ओके, धन्यवाद. जय महाराष्ट्र.